रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी। पांढरे केशरी पिवळे रेशन कार्ड बंद। रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। आता ई रेशन कार्ड येणार असून रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे। राज्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाने पांढऱ्या केशरी व पिवळ्या रंगाच्या रेशन कार्डाची छपाई व वितरण ही बंद करण्यात आले आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आता ई रेशन कार्ड मिळणार आहे। याचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येणार असून सरकारी योजनांचा लाभ सुद्धा घेता येणार आहे। इथून पुढे नव्याने अर्ज करणाऱ्या नागरिकांना आता ई रेशन कार्ड मिळणार आहे। शासनाच्या धोरणानुसार ई पॉज मशीन आल्यामुळे जो बायोमेट्रिक थंब होता तो थंब आता ई पॉज मशीनवर येत आहे। यापूर्वी संबंधित रास्त रेशन दुकानदार सदर शिधापत्रिकेवर नोंद करायचा की लाभार्थ्याला धान्य मिळालेले आहे, परंतु आता ई पॉज मशीनमुळे राज्यात कुठेही आपण ऑनलाईन बघू शकतो की आपणास धान्य मिळाले आहे की नाही। यानुसार शासनाचे धोरण होते की जुनी शिधापत्रिका बंद करून ई शिधापत्रिका लाभार्थ्यांना देण्यात यावी। त्याप्रमाणे कळवण तालुक्यात सुद्धा नागरिकांनी नवीन शिधापत्रिका मिळावी यासाठी अर्ज केले आहेत, परंतु मागील 1 महिन्यापासून नवीन शिधापत्रिका मिळणे बंद झाले आहे। तरी लवकरच नवीन लाभार्थ्यांना आता ई शिधापत्रिका मिळणार अशी माहिती कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी दिली आहे। माननीय जी काय पुरवठा मंत्री आहेत त्यांनी दिलेल्या जे काय माहिती आहे त्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ई शिधापत्रिका जी संकल्पना आहे ती राबवायची आहे। आता आज पाहतो जे काय आपण ऑफलाईन शिधापत्रिका वितरित करत होतो त्या अनुषंगाने आता शासन स्तरावरून ऑफलाईन शिधापत्रिकेची जी छपाई आहे ती थांबवण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने ई शिधापत्रिका आपण सुरू करतो आहोत। जे काही सामान्य नागरिकांना नाव कमी करायचं असेल, नाव ऍड करायचं असेल किंवा दुबार शिधापत्रिका आवश्यक असल्यास तर त्यांनी आता ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन द्यायचं आहे आणि त्यासाठी आपण ई शिधापत्रिका आपण त्यांना वितरित करणार आहोत। ई शिधापत्रिकेच्या ऑनलाईन पद्धतीमुळे फायदा असा होणार आहे की जे काही सामान्य नागरिक जे काय आतापर्यंतचा अनुभव असा आहे ऑफलाईन पण दुबार शिधापत्रिका किंवा नाव ऍड केलं किंवा कमी केलं तर त्याचा ऑनलाईन इफेक्ट व्हायला बराच वेळ कालावधी लागतो, साधारण 40 ते 45 दिवस जातात आणि मग सामान्य नागरिक त्यासाठी हेलपाटे मारतात। त्या अनुषंगाने शासन स्तरावर जो निर्णय झालेला आहे त्याची अंमलबजावणी आपल्या कळवण तालुक्यामध्ये आता सुरू करत आहोत आपण। यामध्ये जे काही नागरिकांना आवश्यक असलेले जे काही ई सेवा केंद्र आहेत ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करण्यासाठी आपले ई सेवा केंद्र आहेत, आपले सरकार केंद्र ज्या सर्व संस्थे चालक आहेत यांचे आपण ट्रेनिंग घेणार आहोत। त्यांना आपण त्या ट्रेनिंग मध्ये कसं ऍप्लिकेशन करायचं, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील याचं सर्व प्रशिक्षण आपण देणार आहोत। त्या अनुषंगाने या निमित्ताने सर्व कळवण तालुक्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण यापुढे आपल्या जे काही शिधापत्रिकेच्या अनुषंगाने जे काही समस्या असतील, नाव कमी करायचं असेल किंवा नाव ऍड करायचं असतील किंवा दुबार शिधापत्रिका आवश्यक असतील तर आपण ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करून ई शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी, जेणेकरून माननीय मंत्री महोदयांनी जसं बातमीमध्ये सांगितलेलं आहे की आपण एका क्लिक वरती तुम्हाला सर्व डिटेल्स मिळणार आहेत। ऑफलाईन शिधापत्रिकेमध्ये आता यापूर्वी आपण जसं ई पॉस मशीन नव्हतं त्यावेळेस आपण शिधापत्रिकेवर नोंद घेत होतो किती धान्य मिळालं काय, त्याची आता आवश्यकता राहिलेली, कारण ऑनलाईन पद्धतीने जी काही ई शिधापत्रिका आहे त्याच्यावरती ऑटोमॅटिक तो इफेक्ट दिसणार आहे। जेव्हा तो लाभार्थी धान्य घेईल तर त्याच्या याच्यावर त्या QR कोडवर जर क्लिक केलं तर त्याला त्याची माहिती मिळणार आहे, तर त्या महिन्यात किती धान्य मिळालं काय सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे। त्या अनुषंगाने शासन स्तरावरून ऑनलाईन पद्धतीचं जी काही ई शिधापत्रिका आहे याचा सर्व यापुढे सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असं मी या निमित्ताने सर्वांना विनंती करतो। मराठी केसरी न्यूज कळवण।